नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन. पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या. वर्ध्यात एलसीबीने मोठी कारवाई करत 2 लाख रुपयांचा गांजा जप्त केला. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ध्यात अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. समुद्रपूर येथील जाम चौरस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी हिंगणघाटच्या आरोपींना अटक केली. त्याच्याकडून 2 किलो 227 ग्रॅम गांजा, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. तपासादरम्यान नागपूरच्या मुख्य पुरवठादारालाही अटक करण्यात आली असून या प्रकरणी एकूण 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. वर्ध्यात प्रोटेक्ट स्टुडंट प्रोटेक्ट इंडिया आंदोलन करत विद्यार्थ्यांनी नीट पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी चौकात युवाकृती संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य आणि शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले. नीट पेपर लीक, वाढता भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई विरोधात विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. हातात तिरंगा आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन प्रोटेक्ट स्टुडंट प्रोटेक्ट इंडियाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवावा आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करावी अशी मागणी केली. वर्धा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हिंगणघाटमध्ये मोठी कारवाई करत गांजा तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने हिंगणघाट येथील माऊली पार्क परिसरात धडक छापा टाकला. या कारवाईत 1 किलो 75 ग्रॅम गांजा, 1 हुंडई कार आणि 5 मोबाईलसह एकूण 3,09,845 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासादरम्यान 6 आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ते संगनमताने गांजा तस्करी व विक्री करत असल्याचे समोर आले आहे. पुलगाव नगरपालिकेत भाजप नगरसेवकांचे कचरा फेक आंदोलन. वर्ध्याच्या पुलगाव नगरपालिकेत सर्वसाधारण सभेदरम्यान प्रचंड राडा पाहायला मिळाला. काँग्रेसकडून प्रभागातील साफसफाईच्या कामात भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी थेट सभागृहातच कचरा टाकून पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता न झाल्याने नागरिकांच्या घरात घाण पाणी शिरल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. दरम्यान स्वच्छता सभापतींनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहात कचरा टाकणाऱ्या भाजप सदस्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. विधानसभेत आमदार राजेश बकाने यांनी आक्रमक भूमिका घेत पुलगावसाठी स्वतंत्र महिला व शिशु रुग्णालयाची मागणी केली. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर बोलताना देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाने यांनी आक्रमक भूमिका घेतली. नवीन आमदारांना बोलण्यासाठी कमी वेळ मिळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही इथे रील बनवण्यासाठी आलो नाही, तर जनतेचे प्रश्न मांडायला आलोय असा टोला. यावेळी त्यांनी पुलगाव येथे स्वतंत्र महिला व शिशु रुग्णालय देण्याची आणि येथील रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची महत्त्वाची मागणी आरोग्यमंत्र्यांकडे केली. वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी. धन्यवाद.